हॅलो नमस्कार, मी ज्योती लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। गुड मॉर्निंग सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। तर इथं मी तुम्हाला आज आपल्या केसांसाठी पोषणयुक्त असलेलं असं जास्वंदीचं तेल बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता। जास्वंदीचे फुलं, खूप ताजे ताजे फुलं मी झाडापासून तोडलेले होते, छान फुलं आणलेले होते, पण मी तेल बनवण्यासाठी 1-2 दिवस लेट केला। फुलं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फुलांची अशी अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश आणि ताजे जास्वंदीचे फुलं घ्या। ही बॅकस जे सगळीकडे अवेलेबल असतात, ते जास्वंदीचे लाल छान असे फुलं घ्यायचे, कढीपत्ता घ्यायचा, जास्वंदीचे पानं घ्यायचे, मेथ्या घ्यायच्या थोड्याशा प्रमाणात। आणि आपल्याला किती तेल बनवायचे, मी काय एक जास्त नाही, 1-8 दिवस जाईल अशा हिशोबाने बनवत असते। आणि कोकोनट ऑइल, आपण जे तेल आपल्या केसांसाठी वापरतो पॅराशूट, जास्त तेच सगळेजण वापरतात, ते तेल घ्यायचं। आणि हे बॉटलमध्ये ते दुसरं तेल तुम्हाला दिसतंय ते माझ्या सासूबाईमध्ये बाळूमामाला गेल्या होत्या, तिकडून ते कोकोनट ऑइल त्यांनी आणलेलं आहे। मग ते दोन्ही मिक्स करून मी घेणार आहे, पॅराशूट ऑइल आणि ते पण ऑइल, ते पण प्युअर खोबऱ्याचं तेल आहे। आणि ते सुरुवातीला छान असं गरम करून घ्यायचं। इथं तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचे ते। आता हे तेल माझ्या घरामध्ये फक्त मीच वापरते, मुलींसाठी आणखीन मी वापरायला सुरू केलेलं नाही आहे, मुलींना पॅराशूटच वापरते, कारण त्यांचे केस खूप दाट आणि व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे माझेच केसांना प्रॉब्लेम आहे। आणि या तेलामुळे केसांची ग्रोथ पण खूप छान होते। आणि आजकाल एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला केसांना पण देण्यासाठी पूर्ण वेळ नसतो, प्रॉपरली केसांची काळजी घेतली जात नाही, त्याच्यामुळे केस बऱ्यापैकी खराब वगैरे होतात। त्याच्यामुळे हे तेल तुम्ही आठवड्यातून 2दा जरी वापरले तरी तुमच्या केसांना खूप छान अशी ग्रोथ पण राहते आणि केसांचं छान असं पोषण पण होतं त्याच्यामुळे। आणि ज्यांचे केस खूप गळत आहेत आणि पातळ आहेत, त्यांचे पण केस गळती कमी होते आणि केस खूप छान असे दाट नवीन केस उगवले जातात। त्याच्यामुळे जास्वंदीचे तेल हा आपला घरगुती आणि परफेक्ट असा उपाय आहे आणि आपल्याला याच्यासाठी कुठलाही खर्च करायची गरज नाही आहे। आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्याच्यातूनच आपण या गोष्टी करू शकते। इथे तुम्ही बघू शकता, मीडियम फ्लोवरती गॅस ठेवायचा आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जास्वंदीचे फुलं, कढीपत्ता, मेथ्या, जास्वंदीचे पाने या गोष्टी आपण पूर्ण ॲड करून घ्यायच्या। मी इथं दोन्ही तेल मिक्स केलेले आहेत, दोन्ही कोकोनट ऑइलच आहेत। आणि छान असं ते उकळवून घ्यायचं, एकदम गॅस जास्त वाढवायचा पण नाही, आणि कारण जास्त गॅस वाढवल्यानंतर ते पूर्णपणे करपून जाईल आपल्याला। त्याच्यामध्ये पूर्ण आपण ज्या ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्याचा अर्क पूर्ण उतरला पाहिजे तेलामध्ये, ह्या हिशोबाने आपल्याला ते पूर्ण, जसं म्हणतो ना आपण, तेलामध्ये व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, तसं ते करायचं आहे। 10 मिनटं पूर्ण एकदम मीडियम फ्लोवरती गॅस ठेवून ह्या गोष्टी अशा शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे फुलं तेलामध्ये शिजवून घेतली तरी चालतात। पूर्ण त्याच्या फुलांचा, पानांचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि आपल्या लक्षात पण येतं ते लगेच, कारण हळूहळू त्याचा कलर पण बदलत जातो तेलाचा, त्याच्यामुळे। तर इथं बघू शकता, इथं छान असं हे फुलं, पानं आणि व्यवस्थित हे सगळं शिजत आहे, त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरत आहे। एकदम फायदेशीर आहे हे जास्वंदीचं तेल। कंटिन्यू हे तेल बनवून आपण आपल्या घरामध्ये ठेवलंच पाहिजे, कारण या गोष्टी इझिली अवेलेबल होणाऱ्या आहेत। त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते आपल्याकडे इझिली अवेलेबल होतात, त्याच्यामुळे हे बॅकस ऑइल, जास्वंदीचं तेल हे आपण आपल्या घरामध्ये बनवलंच पाहिजे। आणि आठवड्यातून 2 वेळेस छान अशी आपल्या स्काल्पला व्यवस्थित लावून छान मालिश करून घ्यायची। खूप छान ग्रोथ होते केसांची आणि केसांना खूप छान इफेक्ट होतो, छान असं केसांचं पोषण होतं याच्यामध्ये। आणि इथं तुम्ही बघू शकता तेलाचा पण कलर कसा बदललेला आहे, फुलांचे, पानांचे अर्क त्याच्यामध्ये उतरलेले आहेत। आणि मेथीदाणे पण आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असतात आणि ते पण आपल्याला इझिली अवेलेबल होतात, त्याच्यामुळे या गोष्टी केल्याच पाहिजेत आपण। बाहेरचे कितीही शॅम्पू, कंडिशनर कितीही वापरले तरी पण बऱ्याच वेळी त्याच्यामध्ये केमिकलचा वापर असल्यामुळे आपल्या केसांना त्याचे दुष्परिणामच होतात,
त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपण घरगुती गोष्टींचा वापर करून आपल्या केसांची आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. बरेच आता इथून पुढे पण माझे केसांच्या बाबतीत, स्किनच्या बाबतीत, चेहऱ्याच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती जास्तीत जास्त मी घरगुती उपाय जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांनी माझं चॅनल आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्या त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे डेली माझे हेल्थ केअर, ब्युटी केअर जे काही तुमच्यासोबत व्हिडिओ येणार आहे डेली ब्लॉग ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ते छान असं पूर्ण 10 मिनटं उकळून झाल्यानंतर पूर्ण झाकून ठेवायचं थंड करण्यासाठी. आणि व्यवस्थित असं ते थंड झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण तेलामध्ये फुलांचा अर्क वगैरे उतरलेला आहे, तेलाचा पूर्ण कलर बदललेला आहे. छान असं ते व्यवस्थित गाळून घ्यायचं, कारण तेल असल्यामुळे ते बऱ्यापैकी पूर्ण त्या तेल फुलांना वगैरे पानांना पूर्ण लागलेले असतं. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्या हाताने छान असं ते पिळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं हे गाळणीने छान असं गाळून चमच्याने त्याला पूर्णपणे मॅश करून व्यवस्थित पूर्णपणे तेल काढून घ्यायचं असतं, कारण जास्तीत जास्त तेल त्या पानांमध्ये वगैरे अडकलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या हाताने व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. आणि त्याच्यातले अर्क वगैरे त्याच्यामध्ये पडले, पानं फुलं वगैरे तरी काही फरक पडत नाही आहे, ते आपल्या केसांसाठी उपयुक्तच आहे. त्याच्यामुळे इथं छान असं मी तेल काढून घेतलेलं आहे. आणि मी माझ्याकडे इथं छोटीशी पॅराशूटची रिकामी बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी भरून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं केसांना लावता पण येतं. त्याच्यामुळे हे तेल तुम्ही पण नक्कीच बनवा, कारण एवढं काय अवघड नाही, एकदम इझिली एक 10-15 मिनिटात होणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.